नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये। आजची तारीख आहे 16 मे आणि मी आत्ता सकाळी उठून फटाफट चाललो आहे सर्व्हिस सेंटरमध्ये। 9:30 वाजलेत आणि 10 वाजताची अपॉइंटमेंट बुक केली आहे आणि जेवढ्या लवकर गाडी देईल तेवढ्या लवकर गाडी आपल्याला रिटर्न भेटेल। तर आणि बाकी दुसरा काम पण आहे थोडा। सगळ्यात मेन काम म्हणजे आहे तो आज व्हिडिओ एडिटिंगचा, जो की 3 ते 4 दिवसाचा कंटेंट जो पण रेकॉर्ड केला आहे त्याला एडिट करून अपलोड करायचा आहे। तर तो सगळ्यात मोठा काम आहे माझा। बाकी छोटे मोठे काम तो होत राहतात। तर चला सगळ्यात पहिले ना गाडी सर्व्हिसिंगला देऊया आणि त्याच्यानंतर मग मला परत रिटर्न यायला लागेल घरी, कारण तिकडे 3 ते 4 तास बसून काय उपयोग नाही। ते 3 ते 4 तासामध्ये माझं व्हिडिओ एडिटिंग करून घरची छोटी मोठी कामं पण होऊ शकतात। तर या टायमिंगला काय आहे की मला प्रॉपर बघायचं की किती तास हे सर्व्हिसिंगसाठी लावतात, कारण लास्ट टाईम 3 का 4 तास लावले होते आणि त्यांचा कस्टमर सपोर्टवाले बोलले की एवढा टाईम लागतच नाही। तर मी त्यांना बोललो की माझा यूट्यूब चॅनल आहे, लिंक घ्या आणि तुम्ही स्वतः बघा की तुम्ही किती टाईम लावता। तर या टायमिंगला बघू किती टाईम लावत आहेत। पेड सर्व्हिस आहे आपली तशी पण। तर फटाफट निघूया, है ना, टाईमपास नको। तर मित्रांनो टाईम होतोय 12 वाजलेत, दुपारच झाली ऑलमोस्ट। मी घरी आलो जवळपास 10:15 10:30च्या आसपास घरी आलो, कारण तिथे ना गर्दी होती आणि म्हणजे ऑब्वियस आहे सर्व्हिस सेंटरच्या इथे तर गर्दी असतेच। आणि ते बोलले की मागच्या दिवसाच्या मग 15 गाड्या पेंडिंग आहेत सर्व्हिस करण्यासाठी। मी बोललो झालं कल्याण। माझा नंबर काहीतरी 8वा होता, तर मी जॉब कार्डचा तो रिसिप्ट असते ना ती घेऊन आलो आहे, त्याशिवाय ती गाडी देणार नाही। आणि आता घरामध्ये सध्या काम चालू आहे। पसार दाखवू किती आहे माझा स्वतःचा, वेट दाखवतो। हा बघा, हा पसारा कपड्यांचा। हे शूज आहेत, गावात शूज इथं का ठेवलेत, आणि हे कपडे। हे असा दिवस जातो आपला घरामध्ये। आणि मशीन लावली होती ती मशीन, हे बघा मशीन इथे फॅन चालू आहे तर नॉईज तरी येईल। आपल्या श्रीमान भाऊच्या राईडच्या व्हिडिओ बघतोय मी आणि आपला जो जेजुरीचा व्लॉग आहे तो अपलोडिंग चालू आहे। किती दाखवतोय, एक तास 3 मिनटं दाखवतोय अपलोडिंगसाठी, कारण याची फाईल साईजच बनते जवळपास 33 GB। अशा एवढ्या मोठ्या फाईल साईज बनतात। मग ऑब्वियस आहे की मोबाईल डाटावरती किती अपलोड करणार, त्याच्यामुळे व्हिडिओज डिले होतात, दुसरं काय नाही। ठीक आहे, हे सगळं करतो। घरामध्ये बऱ्यापैकी पसारा आहे, सगळं मस्तपैकी नीट अँड क्लीन करायचं आहे। आता गाडी जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, तोपर्यंत आपला सगळं काम करून टाकू, है ना। चला मग करूया काम। वादर वारा सुटलाय र, वाऱ्यानं तुफान उठलाय र ग बाई। मी खिडक्या लावतोय कारण घरात धूळ येईल। आणि मी एवढा आळशी आहे आणि एवढा रिलॅक्स आहे की मी माझा पसारा अजूनपर्यंत कपाटामध्ये ठेवला नाही आहे। हे बघा, हे इथं आणि हे इथे, हे बघा पसाराच पसारा। टाईम बघू शकता, माझी गाडीच अजून काय आता पता नाही आहे, आज भेटणार आहे का नाही देवाला माहिती। च्या गावात अरे इकडची खिडकी, ओ ओ ओ ओ ओ इकडची खिडकी बाई, माझे भांडे घासले होते, खराब होती। 1 मिनिट, चला खिडकी बंद। तर आता मी फटाफट माझे कपडे आहे ना कपाटामध्ये टाकतो, कारण मला एकदा आळस आला की मग मी काय करायला मागत नाही। यार बाईक पाहिजे होती यार, गेलो असतो कुठेतरी। आय मिस यू स्प्लेंडर, लवकरात लवकर भेट ग बाबा। त्यांना फोन करतो, थांबा पहिले। सगळ्यात किती कन्फ्युजन आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिले कपडे कपाटात टाकतो, ठीक आहे। त्याच्यानंतर त्यांना फोन करतो सर्व्हिस सेंटरवाल्यांना। हे बघा, शेकटाच्या शेंगांच्या बियासुद्धा घरात आल्या, तेवढी वारा सुटलाय। आता उद्या मम्मी येईल आणि आहे ना साफ करेल घर। तर मित्रांनो गाडी झाली आहे आपली, पण
माझ्या बाईकची बॅटरी गेली आहे, तर ते बोलत आहेत की एक्सचेंजसाठी द्यावी लागेल. RCचा फोटो काढून मी त्यांना ऑलरेडी व्हॉट्सअप केलं आहे. आता टेम्पररी बॅटरी दिली आहे. ते बोलत आहेत की तुम्ही बाईक किकवरती स्टार्ट करा. आता धावपळीचे दिवस चालू आहेत, तर जे पण काय होतं आहे ते ठीक आहे. आता काय बोलू, काय बोलण्यासारखं नाही आहे त्याच्यामध्ये. ऑब्वियसली आहे, टेक्निकल आहे, सॉरी इलेक्ट्रॉनिक आहे, टेक्निकल्स आहेत. काही ना काय कधी ना कधी प्रॉब्लेम होतोच. आणि माझी गाडी तर खूप चालते. जवळजवळ 4 महिन्यामध्ये 20,000 किलोमीटर प्लस चालली आहे ती. कारण आपण झोमॅटो रायडर आहोत है ना. तर झोमॅटो रायडरची गाडी तर खूपच चालते. तर आता मी चाललो आहे, म्हणजे निघतो आता इथून आणि बाईक घेऊ. तर काही अमाऊंट बोलले 1100 रुपयाच्या आसपास अमाऊंट आहे काहीतरी. तर जातो आणि फटाफट गाडीला पिकअप करतो. ठीक आहे. कसला काळा काळा केलं आहे पावसाने. मला तर टेन्शन आलं आहे. गाडी आणताना पाऊस नाही पडला पाहिजे. आणि याचे लक्षणं काय चांगले वाटत नाही मला. फुल काळोख काळोख केलं यार याच्या गावात. आला पाऊस. हे मोठे मोठे थेंब्स खाली. काय नाही, बघू काय होतं. आता थांबू. पण एवढं तर आहे तर भिजायचं नाही बाबा आपल्याला. और डॉगी शेक कैसन वा मजा मा. तो भी उले भारी आहे त्या साईडचा. चला बघू काय होतं. पनवेलला पोचू द्या फक्त. काय पाऊस ते पूर्ण भिजवला. ठीक आहे, गाडीची सर्व्हिसिंग झाली आहे. फक्त काय बॅटरीचा फक्त एवढा इश्यू आहे. तर 10-15 दिवस लागतील. आता मी चाललो आहे घरी. पनवेलमध्ये पोचलो. तर पनवेलमध्ये भला मोठा पाऊस. थांबलो तिथे आणि पण आलो. चला वरती गेलो बोलतो. हे बघा, आमचं हेल्मेट मिक्सलं आहे बघा कसा. तर काय नाही, फक्त बॅटरीचाच इश्यू होता. तो इश्यू 10-15 दिवसामध्ये सॉर्ट आउट होऊन जाईल. आता प्रॉब्लेम असा आहे की आपले धावपळीचे दिवस आहेत, तर बघू टाईम काढून जाऊ. मध्येच गाडी बंद पडते यार बॅटरीमुळे. 2दा गाडी बंद पडली. आता ऑब्वियस आहे यार, म्हणजे कंपनीने असं करायला पाहिजे होतं की हेडलाईट ऑन ऑफचा स्विच ठेवायला पाहिजे होता. ती विनाकारण हेडलाईट चालू राहते. जेव्हा पण गाडी चालू करतात तेव्हा हेडलाईट चालू राहते. तर त्या हेडलाईट ऑन ऑफच्या स्विचमुळे थोडीशी बॅटरी जरी वाचली असती. बट ठीक आहे, कंपनी जसं बनवलं आहे मॅन्युफॅक्चर. टाईम बघू शकता, 6:30 वाजलेत. आणि करायला काय नाही आहे. ताई आली की ताईला आणायला जाईल आणि तिचं काही छोटा मोठा सामान नसेल तर मग तो घेईल. तर चला बघूया काय काय होतं आजच्या दिवसात. पण वेदर लय मस्त होता. पनवेलमध्ये कॅमेरा काढणार होतो पण इच्छाच नाही झाली. पूर्ण पाईप चिकचिकीत झाले. आता हातपाय धुवून घेतो फटाफट.